याला काय अर्थ आहे गपना. आता लग्न करावं लागणार आहे, मग भीती वाटते का लग्न करायची? आपल्या सगळ्यांना योगेश पाटीलचा नमस्कार. आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या एपिसोडमध्ये आपल्या सगळ्यांसोबत एक स्पेशल गेस्ट आहे. आणि त्या स्पेशल गेस्टची खासियत सांगू का, की तुम्ही कुठल्याही कोपऱ्यातून असाल, महाराष्ट्राच्या, भारताच्या किंवा जगाच्या, तुम्ही त्याची एक ना एक रील तरी 100% पाहिली असेल. आणि त्या क्रिएटरचं नाव आहे विराज अवचिते. तर आज आपण विराजसोबत गप्पा मारणार आहोत, थोडीशी त्याची मागची स्टोरी जाणून घेणार आहोत आणि त्याला काही महत्त्वाचे प्रश्न विचारणार आहोत. तर अपेक्षा आहे की तुम्हाला सगळ्यांना आजच्या पॉडकास्टमधून खूप काही शिकायलाही मिळेल आणि मजा येईल. तर विराज, तुझं आजच्या पॉडकास्टमध्ये स्वागत आहे. धन्यवाद. येस. तर सगळ्यात आधी तुझे कितीतरी व्हिडिओज आम्ही पाहिलेले आहेत आणि मीच काय बऱ्याच लोकांनी पाहिले असतील, पण त्या मागची स्टोरी काय, की इथपर्यंत येण्यामागचा प्रवास काय होता? हा प्रवास लहानपणापासूनचा आहे. म्हणजे त्याच्याही जरा मागे जातो. माझ्या आजोबांचा तमाशाचा फड होता. सखाराम जनाचे अवचिते त्यांचं नाव. म्हणजे कुठल्याही तालुक्यात सखाराम अवचितेंचा तमाशा जर आला ना तर अख्खं गाव गोळा व्हायचं. स्वतःचा फड, स्वतः मालक. आणि तो काळ म्हणजे जुना काळ होता. म्हणजे नाटकाची परंपरा म्हणजे आज येत नव्हती. तमाशा म्हणजे तेच साधन होतं, एक एंटरटेनमेंट म्हणून तेच साधन होतं. त्या काळात त्यांचं जरा वर्चस्व होतं. त्याच्यानंतर घरात आला असेल तर विराज अवचिते मी चालू. वडील नाटकात काम करायचे शाळेत असताना, त्यांच्या कॉलेजच्या काळात नाटकात काम करायचे. त्यानंतर मी आलो. मी गॅदरिंगपासून काम करत 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 मग नाटक, एकांकिका, पथनाट्य, सोलो परफॉर्मन्स, सगळ्या गोष्टी करत 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 सिनेमा, सिरियल हे करत करत सोशल मीडियापर्यंत पोहोचलो. आणि एक जे पाहताय तुम्ही त्या माध्यमातून मला बोलवले इथपर्यंत हा प्रवास असा आहे. जसा खोल डीपमध्ये गेला तर मग तो खतरनाक आहे. पण तरी शॉर्टमध्ये सांग ना, असे काही महत्त्वाचे किस्से तुझ्या लाईफमधले की ज्यांनी तुझ्या आयुष्यात एक वेगळा इम्पॅक्ट घडवून आणला. ॲटलिस्ट महत्त्वाचे किस्से तरी सांगा मला. टप्पा सांगतो. मी 10वीला असताना आहे ना, एका पेपरला बातमी वाचली होती की एका सिनेमासाठी कलाकारांची गरज आहे म्हणून. आणि मी ती घरच्यांना दाखवली, की आईवडिलांना दाखवली असं असं आहे आणि मला जायचं इथं. तर त्यांनी फोन केला. त्या ऑफिसला गेलो, आम्ही भेटलो त्या लोकांना. आणि ते असं छान असं छोटंसं ऑफिस होतं. समोर एक मॅडम होत्या आणि त्यांनी सांगितलं तुमचा मुलगा म्हणजे काय करू शकतो. तर मी त्यावेळेस मिमिक्री करायचो. मी जेव्हा शाळेत शिकत असताना आहे ना, मला मिमिक्री भारी जमायची. तर मी त्यांच्यासमोर मिमिक्री सादर केली. त्यांना इतकी आवडली. ते बोलले की आता तूच आहे आमच्या सिनेमात. आणि माझं हे पहिलं ऑडिशन होतं. मला माहित नव्हतं आता हे याला काय म्हणतात. बरोबर. त्यांनी जे सादर करायला लावलं ना त्याला ऑडिशन म्हणतात असं मला कळलं. आणि त्यांनी काही पैसे मागितले की 25,000 रुपये लागतील आणि तुमच्या मुलाचे कॉस्ट्युम सगळं असेल तर ते तुम्ही शॉपिंग करायची त्याची. आणि आपली एक शूटिंग असणार आहे नगरपासून डोंगरगण म्हणून एक भाग पडतो तिथं. नगरपासून 25-30 किलोमीटर लांब आहे. तिकडे शूटिंग असणार आहे. तर शॉपिंग करा आणि पैसे भरा. पैसे भरा म्हटल्यावर घरची परिस्थिती आपली काही एवढी ही नव्हती, नाजूकच परिस्थिती. वडील माझे ग्रामसेवक होते, ते सस्पेंड झाले होते. आणि सगळा भार माझ्या आईवर होता. आई आणि आम्ही मिळून भाजी फळ हे सगळ्या गोष्टी विकायचो रस्त्यावरती. आणि हे सगळं बॅकग्राऊंड असताना इकडे यांनी 25,000 रुपये मागितले.
आता द्यायचे कसे. पण कुठली आई कुठलाही बाप आपलं पोरग जर काहीतरी करायचं म्हणतंय, त्याला ती काहीतरी दिसतंय हे होणार आहे पुढं, तर त्यासाठी कुठल्याही टोकाला जाण्याची म्हणजे तयारी असते. तर त्यांनी कुठून तरी 5,000 रुपये आणले पण त्या माणसाला देऊन टाकले. आणि मग मी शूटिंगला गेलो. तुम्हाला सांगतो, माझ्यासारखे कलाकार लोक 25-30 लोक होते, मुलं मुली सगळेच आले, वेगवेगळ्या भागातून आले होते ते. आणि असं छान असं एक मंगल कार्यालय होतं. त्या मंगल कार्यालयात आमची राहण्याची सगळी व्यवस्था होती. आणि तिथं शूटिंग व्हायचं आमचं त्या भागात, डोंगर वगैरे असं लोकेशन चांगलं होतं. शूटिंग अशी सुरू व्हायची की शोले सिनेमा जो पाहिलाय का, गब्बर सिंगचं जे काही सीन असायचे का ते आम्ही मराठीत करायचो. आणि मी जरा वेगळ्या दृष्टीने, म्हणजे मी जरा मला वाटायची आधीच तू गडबड वाटायची मला की काहीतरी घोळ येतं. हिंदी सिनेमा एवढा गाजलाय आणि हे मराठीत आपल्याला काय करायला होते. आणि मी जरा विचित्र असायचो, कारण मला ते, मी शांत बसणारा माणूस नव्हतो. मला चुकीचं वाटलं का मी तिथं जरा डोकं लावायचं काय. ते हळूहळू जाणवत गेलं मला अरे जरा नकलीपणा चाललाय. सगळ्या मित्रांशी कलाकारांशी ओळख झाल्यावर हळूहळू कळत गेलं की माझे 25,000 जे मला मोठे वाटतात ना, की माझा शेजारचा आहे त्याने 1.5 लाख रुपये भरले. एक जणांनी त्याची जागा कुणाला तरी म्हणजे गहाण ठेवणं किंवा काय, ह्या सगळ्या गोष्टी ज्या की मला त्यावेळेस कळत नव्हतं. म्हणजे 10वीला तरी काय कळणार आहे की गहाण ठेवणं किंवा 1.5 लाख किंवा काय. 25,000 रुपये माझ्यासाठी लय मोठे होते. 7-8 दिवस शूटिंग झालं आणि डिरेक्टरने सांगितलं की आपला सिनेमा 70% पूर्ण झाला आहे, आता तुम्हा सगळ्यांना आराम करण्याची गरज आहे, घरी जा आराम करा. सगळे आपापल्या घरी गेलो. आणि त्यांनी असं सांगितलं होतं की 5-6 दिवसानंतर आपण परत एक सुरू करू, तोपर्यंत आराम करा. 5-6 दिवस झाले आणि फोन लावला डिरेक्टरला, त्यांचा फोन बंद. मग माझ्यासकट सगळ्याच लोकांनी लावला फोन, सगळ्यांनी लागतच नाही. म्हटलं काय झालं. सगळ्यांनी आम्ही एकमेकांना कॉन्टॅक्ट केला की काय झालंय. तेव्हा कळलं, आम्हा सगळ्यांना कळलं की आपल्यासोबत एक स्कॅम झाला, आपण फसलोय आणि चांगलेच फसलोय. की मग कळलं की ही तिची तो डिरेक्टर, जी मुलगी, तो हे सगळी गँग होती यांची. आणि हे दर 3 महिन्याला 4 महिन्याला नवीन कलाकार गावखेड्यातले शोधतात, यांच्याकडून पैसे उकळतात. ते फ्रॉडच होते समजा. छोटंसं ऑफिस टाकतात, जरा लॅविशपणा दाखवतात, कुठेतरी तात्पुरतं शूटिंग करतात नकली, आणि कलाकारांशी खेळतात, पैसे लुटतात आणि फोन बंद, नंबर चेंज, परत नवीन सुरू. पण आता यांच्यावर केस करायची जर झालं तर जेव्हा आम्ही गेलतो ना ऑफिसला, तर त्यांनी तिथं अगोदर असं सांगितलं होतं की भविष्यात तुम्हाला कुठल्या प्रोड्युसरनी, डिरेक्टरनी जर फसवलं तुमचं मानधनाबाबतीत किंवा आणखीन काही गोष्टी असतील, तुम्हाला जर फसवलं तर तुम्हाला अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचं एक कार्ड असतं. ते कार्ड तुमच्याकडे जर असेल तर तुम्हाला कायदेशीर कारवाई त्यांच्यावर करता येईल. बरोबर. आणि ती कार्ड फक्त आमच्याकडे भेटते, त्याची किंमत आहे 40,000 असं त्यांनी सांगितलं. कुणाकडेच नाही ना. हे 25,000 मागितले, त्यातले 5,000 कस तरी भरले आपण, आणि याचे वेगळे 40. प्रत्येकाच्या वेगवेगळ्या गोष्टी होत्या. जशी माझी परिस्थिती होती, जशी अनेक मित्रांच्या वेगवेगळ्या परिस्थितीनुसार ते आले होते तिथं, आणि ते 40,000 कसे भरणार. मग सगळ्यांना जरा जीवाला धासकी बसली, आता काय करायचं. आपल्याकडं ते कार्ड पण नाही. आपण पोलिसांकडे गेलो तर पोलिस म्हणते तुमच्याकडे ते आहे का, कारण आम्ही सगळेच नौक्यांना माहितच नाही काय, कुठल्या नाटकाचा आधार नाही, कुठली संस्था माहिती नाही. हे अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ जे काय आहे हे पहिल्यांदाच ऐकलं असेल, तिथलं ते पहिल्यांदाच ऐकलेलं. आता हे लोक कुठं असतात, काय असतात, त्यांनी भरवलेलं. त्याच्यामुळे सगळ्यांनी तो विषय सोडून दिला की आपण फसलोय, इथून आपली एक सुरुवात होईल. आणि मग ती पॉझिटिव्ह घेतलं. मी पॉझिटिव्ह घेतलं, चला एक सुरुवात झाली आपली, की आपल्याला फसवणाऱ्या लोकांपासून आपली सुरुवात झाली, पुढं काहीतरी चांगलं होणार आहे. त्यानंतर मग जानता राजा म्हणून एक नाटक होतं, महानाट्य होतं. ते जवळपास 150-200 कलाकार होते. तशी एक न्यूज आली परत. आणि मग त्या नाटकात मी तिथं गेलो, त्या लोकांना भेटलो, माझं ऑडिशन झालं आणि मला त्या नाटकात काम करायची संधी मिळाली. ते रेकॉर्डिंग होतं, ते सगळं त्याचा आवाज बिवाज जे काय असतं ना, म्हणजे माझ्यासाठी सगळं नवीन होतं. ते मला वाटलं डायलॉग बोलायचे असतं, पण तसं काही नव्हतं. हे सगळं रेकॉर्डिंग केलेलं होतं आणि खूप मोठं नाटक होतं. त्यावेळेस काहीतरी 700 का 800 रुपये तिकीट होतं. आता तेच जानता राज्य झालं किंवा आपले कोल्हे साहेबांचं संभाजी महाराजांवरती, ते जे नाटक झालं 2-2.5 हजार आता तिकीट आहे त्यांचं. ते तसंच नाटक होतं, लाईव्ह नाटक असतं ते. त्यावेळेस 700-800 रुपये तिकीट होते. आणि त्यावेळेस ते माझं पहिलं स्टेजवरचं काम होतं.
त्यानंतर मला एक नाटकाचा ग्रुप मिळाला. त्या नाटकाच्या ग्रुपमध्ये मी काम करत गेलो. घरी आईवडिलांना मदत करत राहिलो, शाळा शिकत राहिलो, कॉलेज करत राहिलो. आणि घरची परिस्थिती जरा हालाकीचीच म्हणजे लय हालाकीची, म्हणजे माझ्या जीवाला माहिती सगळं. बरोबर. जेव्हा वडील सस्पेंड झाले, 5वी-6वीला होतो, आणि सगळी जबाबदारी आईवर आली. किती केलं तरी तिला ते म्हणजे तिनेच आमचं सगळं केले. बरोबर. आत्तापर्यंत मी जे समोर दिसतोय का हे सगळं तिचंच आहे. मग तिला मदत करणं म्हणा. मला आठवतंय आमच्या तिकडे आहे ना केडगावला एक रेणुका मातेचं मंदिर आहे. तर हे असतं पहा नवरात्रात 7 ते 8 दिवस 10 दिवस एक चांगलं जत्रा असते. तर त्या जत्रेत मी 8वी-9वीला होतो तेव्हापासून मी ते जत्रेत आहे ना पार्किंगचं काम करायचो. पार्किंगचं म्हणजे ज्या गाड्या येतात त्यांची पावत्या फाडायच्या. रात्री संध्याकाळी 5 वाजता जायचं आणि रात्रभर तिथंच. बरोबर. म्हणजे मला जत्रा आता रिसेंट जेव्हा मी सोशल मीडियावर सगळीकडे दिसतोय का, जेव्हा माझी परिस्थिती कुठंतरी आली तेव्हा मी आत्ता आनंदी, आत्ता सगळं फिरतोय. पण त्यावेळेस मला वाटायचं जत्रेत असं व्हायचं की माझा वर्गातला मित्र मैत्रीण किंवा शेजारचा मित्र त्यांची फॅमिली हे सगळे संध्याकाळी ना त्यांच्या फॅमिलीसोबत जत्रेत जायचे, पाळण्यात खेळायचे, आईस्क्रीम खायचे, तिथं मिसळ पाव जे काही जमत असेल जे फॅमिली सोबतची एन्जॉयमेंट राहते ते सगळं करायचे. आणि मी संध्याकाळची वेळ आली की मी आपलं जाणार सायकलवर, माझी सायकल लावणार आणि पार्किंगला मी काम करायचो. जे काय असेल 40-50 रुपये मला तिथं दिवसाचे मिळायचे आणि मी पाहत बसायचो. आणि काही मला तसं काही सुखच नाही मिळालं जे की माझ्या घरच्यांसोबत मी गेलोय, मी पाळण्यात बसलोय, आईचं तिकीट काढलंय किंवा आईने माझं तिकीट काढलंय, आम्हाला बसवलंय, असं नाही मला मिळालं. मी गाड्यांची पावती फाडायचो, तेच तिकीट असायचं माझ्यासाठी, तीच माझी जत्रा असायची. आणि एक 9-9:30-10च्या दरम्यान सुट्टी व्हायची. मग त्या सुट्टीत घरी जाणं, तिथं काही खायचं प्यायचं काही विषय नाही. खायचं झालं तर खिशात तर पैसे पाहिजे ना. बरोबर. वडापाव जरी खायचा झाला तर पैसे लागणार. 7-8 रुपयाला वडापाव होता, पण पैसे तर पाहिजे. पण हे पैसे मला मिळायचे दिवसाला, पण हे इकडं करून काय करणार आहे, आपलं काय चाललंय, आपलं घरचं काय. मग मी घरी जाणार 15-20 मिनिटात जेवण बिवण करणार, घरून परत इकडे येणार. आणि त्याच जत्रेत माझी आई भाजी विकायची. म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत जसं होईल तसं आहे ना भाजी विकायची करायचं. म्हणजे असं आमचं जत्रेतले दिवस होते बाबा. आणि कसं लहानपणी थोडं जास्तच असतं ना की आपल्याला एक बालिश मन असतं की यार बाकीचे काय करतायत, मला का नाही भेटत आहे, थोडंसं वाटतं. समजा प्रत्येकाच्या मनात असतंच ते. आणि मग त्यानंतर पुढे काय झालं? आणि परत इकडं जर आलो, नाटकाचा प्रवास, एका ग्रुपला जॉईन झालो आणि एका मला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. ते कमर्शियल नाटक होतं, त्याचे प्रयोग होते 1-2 तास. ते झालं. ओके. त्याच्यानंतर जानता राजा झालं. पण त्याच्यानंतर जे कमर्शियल एक ग्रुप मिळाला, कमर्शियल नाटकाची संधी मिळाली आणि त्याच्यात मला एक विनोदी काम मिळालं. आणि मी त्या नाटकात 4 रोल करायचो. झोपात गुपचूप त्या नाटकाचं नाव आहे. आणि 4 नावच भारी. झोपात गुपचूप. आणि त्याचे दौरे झाले 1-2-3-4 वेगवेगळ्या शहरात गावात त्याचे दौरे झाले. तिथं पण जरा खटकलं माझं की जो प्रोड्युसर होता ना तो मला 300 रुपये द्यायचा, जे माझे सहकारी सगळे जे कोणी होते त्यांना 800 रुपये द्यायचा. तर मी म्हटलं हे असं का? तर त्यांनी मला असं सांगितलं, हे बघ तुला जे 300 मिळतात का हे तरी आम्ही तुला देतोय, पण आम्ही नवीन लोकांना देतच नाही. बोल काय म्हणणं आहे तुझं? मला माझा स्वभाव जरा वेगळा आहे. मला डायरेक्ट जे काय रोखतो आला तर आला. आणि त्यावेळेस बालिश सगळ्याच गोष्टी, तरुण रक्त पण म्हणा, त्याच्यानंतर घरची परिस्थिती म्हणा. आणि बरोबर आहे ना की जर बाजूच्याला भेटतंय आपण तेच काम करतोय, त्याच्यात घरची परिस्थिती, रोजचं रड गाणं घरी चाललेलं, त्याच्यात हा माणूस 300 रुपये देतोय आपल्याला आणि मी एकटा 4 कॅरेक्टर करतो, तर असं का? बरोबर आहे. मग ठरवलं आपल्याला नाही करायचं, कामच नाही करायचं यांच्यासोबत. ठरवलं मी माझाच निर्णय घ्यायचा. बरोबर. त्याचा मला त्रास भविष्यात झाला, पण मी निर्णय घ्यायचो. मला अचानक फोन आला प्रोड्युसरचा, त्यांचं नाव नाही घेत, की येत्या 3-4 दिवसात आपण एक प्रयोग लावलाय, तर उद्यापासून ये प्रॅक्टिसला. म्हटलं नाही येणार मी. तिने का रे, का नाही, काय झालंय तुला? म्हटलं नाही, मला नाही करायचं नाटक. कारण माझं मनच उतरलं होतं की माझ्यासोबत काय होतं या. बरोबर आहे. बरं मी काय चुकीचं काम करतोय का काय? आज नाटक संपल्यावरती जे माझ्या सहकार्यांना जेवढे लोक भेटतात तेच लोक येऊन मला पण माझे वाह करतात, तू छान काम केलं. बरं मी एक सोडून 4 कॅरेक्टर करतो, मला ते वाटणारच ना की का माझ्यासोबत ते.
त्यांना तसं काही बोललो नाही, म्हटलं नाही मला नाही जमायचं, म्हटलं जरा माझे जरा घरचे प्रॉब्लेम चालू आहे, आई पण ओरडते किंवा काय, हे सगळ्या गोष्टी सांगितल्या. मी कुठंतरी कामाचं पाहतोय, मला नाही जमणार, हे परवडत नाही. तर मला काय म्हणले ते, तू भविष्यात कुठल्याही नाटकात कुठल्याही स्टेजवर जर दिसला तर स्टेजवर येऊन मी तुझ्या कानाखाली मारेन. बापरे. तर मला टेन्शन आलं, अरे बापरे असं काय काय म्हणजे मी आपण काही चुकीचं करत नाही, काही नाही. म्हणजे आपण आपलं रोखोक जरी बोललो तरी आपल्याला न्यायच नाही, अन्यायच असं का. एक मित्र होता, ईश्वर म्हणून मित्र होता, त्याला म्हटलं की कसं करायचं काय करायचं, मला नको टेन्शन घेऊ म्हटलं, कारण त्याच्यासमोर या सगळ्या गोष्टी झाल्या होत्या. ते म्हणलं नको टेन्शन घेऊ, ते होईन बरोबर सुरळीत. पण ते सुरळीत नाही झालं. तिथून पुढचे 1-1.5 वर्ष आहे ना मला तसा त्रास मिळाला त्याच लोकांचा. म्हणजे मी प्रत्येक शहरात नाटकाचे वेगवेगळे ग्रुप असतात, तर मी दुसऱ्या तिसऱ्या ग्रुपला जर जॉईन झालो, मी 3-4 दिवस सलग जायचो प्रॅक्टिस. त्या लोकांचे यांना फोन यायचे, याला नका घेऊ, याला नका घेऊ, याला नका घेऊ. असं कामावर परिणाम व्हायला लागला, मला टेन्शन यायला लागलं. आणि मग ते घडत काय झालं, एक संदीप दंडवते म्हणून आहेत लेखक दिग्दर्शक, तर त्यांचं ही या नावाचं एक नाटक होतं आणि अहमदनगर महाकरंडक म्हणून स्पर्धा असते ना, तर त्यासाठी त्यांनी एंट्री केली होती. तर एक कॅरेक्टर नव्हतं त्यांच्याकडं, विनोदी कॅरेक्टर होतं. एक 7-8 लोकांची ती एकांकिका होती. तर जो ईश्वर नावाचा जो मित्र होता, तर तो बोलला की संदीप सरांना एका कलाकाराची गरज आहे, तू करशील का. म्हटलं अरे मी बस करायला तयार आहे. मी यायचो 4 दिवसांनी यांचेच फोन यायचे, याला नका घेऊ. ते म्हणलं नाही मी बोलून बघतो. हा म्हटलं मित्र, म्हणलं बोलून बघतो. हा गेला, काय असेल ते झालं आणि मला डायरेक्ट फोन आला की ये रे प्रॅक्टिस. मी गेलो प्रॅक्टिसला, प्रॅक्टिस सुरू झाली, पण तरी मला पाकपोक धाकधूक माझं. बरोबर काही अनुभव होते. पण नाही तसं काही झालं नाही. प्राथमिक फेरी झाली, त्याच्यानंतर फायनलला पण गेलो. हे सगळे जे होते ना मला खेचणारे जे लोक, प्रोड्युसर जे काय असते ते त्यांना मी दिसायचो. ती खुनशी नजर त्यांची माझ्या. महाकरंडक जिंकलो, म्हणजे जिल्ह्यातून आमचा पहिला नंबर आला आणि केदार शिंदेच्या हस्ते, भरत जाधवांच्या हस्ते आम्हाला अभिनयाचं पहिलं पुरुष अभिनेता म्हणून पहिलं पारितोषिक मिळालं. त्या दिवशी एवढा डान्स केला, अरे लय नाचलो, म्हणजे जिंकल्यासारखं. बरोबर आहे ना, इतक्या वर्षानंतर म्हणजे की कुठेतरी आपल्याला काहीतरी मिळवायचं. हा, आणि मी संदीप दंडवते यांना नाही विसरू शकत, कारण त्यांच्यापर्यंत पण ही लोक आलीच असतील, काहीतरी बोललीच असतील. ते माझे पहिले गुरु होते नाटकाचे, संदीप दंडवते ते पहिले गुरु. तिथून माझा प्रवास सुरू झाला. मग पुढं मग मुंबईला म्हणा, पुण्यात म्हणा, बालगंधर्वाला जशा स्पर्धा येतील तशा करत राहिलो. पुरुषोत्तम करंडक हे फक्त ऐकलं होतं की तिथं आम्ही वाघ, सोबत वाघ हे लोकांनी केलंय, ज्यांना आपण पाहून लहानाचं मोठं होतं, हे सगळ्या लोकांनी केलंय, तर आपण पण करायचं. तसा कृष्णा म्हणून आमच्या टीम मधला एक जण होता, तर त्याने आमच्या कॉलेजकडून, न्यूअर्स कॉलेज म्हणून माझं जे कॉलेज होतं, तिथून एंट्री केली, फॉर्म भरला. चिठ्ठी पाडतात बघा, जे कोणी पुरुषोत्तम करंडक करत असेल त्यांना माहिती आहे, चिठ्ठ्या पाडतात. त्या चिठ्ठीतून आमचा नंबर लागला आणि मग तिथं आम्ही माईक नावाची एक एकांकिका सादर केली. माईक केल्यानंतर आमच्या अहिल्यानगरला 36 वर्षानंतर मानाचा पुरुषोत्तम करंडक मिळाला माईक मार्फत. त्यात मी भैया नावाचं कॅरेक्टर केलं होतं. मला काकाजी जोगळेकर नावाचा पुरस्कार मिळाला आणि मजा आली, कारण पुण्याच्या बाहेर पहिल्यांदा करंडक गेला. बरोबर. पुण्याचं जे वर्चस्व होतं, सगळे हेच लोक, हेच कॉलेज, सगळे कारभारी म्हणा, तुमचे जे काय असं सगळे तेच दरवर्षी तेच घेऊन जायचे करंडक. पण पुण्याच्या बाहेरच गेला हा करंडक. त्या रात्री जेव्हा समजलं की तिथं निकाल लागला की पुरुषोत्तम करंडक चे विजेते न्यूअर्स कॉलेज एकांकिका माईक, तुम्हाला सांगतो, वरती कुर्ता होता, खाली पायजामा होता. पायजामा काढून नाचलेला माणूस आहे मी. सदाशिव पेठेत चौकात हलगी वाजते, झेंडेवरती. एवढा खतरनाक डान्स होता, सगळे रडत होता आम्ही. बरोबर आहे ना, तो आनंदच वेगळा होता. म्हणजे सगळे आमची टीम, सगळी बॉन्डिंग एवढी खतरनाक होती, सगळे रडत होतो, सगळे डान्स करत होतो. आणि दुसऱ्या दिवशी पण कॉलेजमध्ये तसाच प्रकार झाला. कॉलेजमध्ये डीजे लावला, आमचे प्राचार्य, अख्खं कॉलेज नाचत. सगळ्यांसाठीच मोठा आनंदाचा क्षण होता. तिथून प्रवास, मग इंटरव्ह्यू, पहिल्यांदा माझे इंटरव्ह्यू व्हायला लागले त्या एकांकिकेमुळे. मग रेडिओ सिटी म्हणा किंवा जे काही असतील चॅनल्स मोठे पेपरमध्ये दिसायला लागलं, सगळीकडे कातर नाही यायला लागले, मजा आली. ते
त्या माईकने खूप काही फेम दिलं मला. माईकने म्हणजे चांगले चांगले ऍक्टर डिरेक्टर तिथपर्यंत पण पोहोचवलं. पण एक भूक असायची की याच्या मार्फत काहीतरी कामं मिळतील आपल्याला भविष्यात, एखादा सिनेमा सिरियल. पण तसं काही झालं नाही. ती भूक काय किडा येतो तो काय झालाच नाही तसा. त्याच्यानंतर मग माईक झाली, रंगबावळी नावाची एकांकिका होती, ऐ नावाची एकांकिका होती. त्याच्या मधल्या काळात अनेक एकांकिका गेल्या. मग त्याचे लेखक दिग्दर्शक संदीप दंडवतेच असायचे. आणि ती करत 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 एका पॉईंटला असं वाटलं की चला आपण नगरमध्ये थांबणं चुकीचं आहे. आता आपण ह्या ग्रुपमध्ये बऱ्यापैकी वयाने पण मोठे, तर आपण आता मुंबईला जायला पाहिजे. कारण त्यावेळी ते अट्रॅक्शन असायचं, आपण थिएटर करतोय, सगळ्या गोष्टी करतोय. आज आपल्याला प्रवीण तरडे सारखा माणूस, केदार शिंदे सारखा माणूस आपल्याला बक्षीस देतोय, आपलं माईकवर नाव घेऊन सांगतोय हे बांधबोध आगे जाय, कौतुक करतोय. तर आपण कशाला थांबायचं. तर मुंबईला गेलो, राहिलो मुंबईला, ऑडिशन दिल्या, पण म्हणावं तसं काही कामं काही मिळाली नाही. परत आल्यानंतर मग रील्स आल्या आणि ते पाहायचो. आणि त्याच काळात मला वाटतं 20, 21, 22च्या दरम्यान आहे ना, मी लॉकडाऊनच्या दरम्यान बाळू मामाची सिरियलचा ट्रॅक मला मिळाला. जे त्याचं शूटिंग होतं याला गुजरातला होतं. आपलं बरेच सेट तिकडं बाहेर होते गुजरातला. तिकडचा ट्रॅक मिळाला. नगरमधून तो गुजरात हा प्रवास होता माझा. गाडी पदर पैशाने भाड्याने केली. तिथून मग तिकडं गेलो, तिकडं राहिलो, तिकडं मग ती सिरियल केली. आणि असं वाटलं चला आता जिंकलंय, आता संपलं, आता सक्सेस झालंय. पण हे काय म्हणजे सक्सेस म्हणजे ते नाहीच आहे, ते शून्य आहे, खूप मोठं आहे ते. जेव्हा आपण काम करतो ना तिथपर्यंत पोहोचल्यावर कळतं अरे बापरे आपण एवढंच केले, आणखीन आपल्याला असं लय मोठा पल्ला गाठायचा. तिथं काम करता करता कळलं की अरे हे लय मोठं आहे. परत आलो. त्याच्यानंतर हेच नगरचा एक ग्रुप होता दुसरा, त्याचा ऋषी वगैरे हे मित्र माझे काम करायचे. तर हे नाटक वगैरे करायचे, तर यांच्यासोबत थांबायचो. ठरवलंच होतं नाटक नाही करायचं आता. मग एक ट्राय करू, हे जे व्हिडिओ करायचे ना तसे रील्स वगैरे केला की. पण मग तुला वाटलं नाही की यार आपण एवढं पुरुषोत्तम जिंकलंय? लय वेळा वाटलं की कारण त्या टायमाला काय होतं ना की टिकटॉक वरती जे व्हिडिओ करायचे त्यांना एका वेगळ्याच दृष्टिकोनातून बघितलं जायचं. असं वाटायचं अरे काय आहे बाबा, कशाला करायचं, मी काय करू, नकोच आहे. पण करून तो बघू, ट्राय करायला काय हरकत. हा काय आपलंच आहे, आणि कोण बघणार आहे. बरोबर. आणि त्यावेळेस पैसा पण नव्हता एवढा, काहीच नाही, असं माहित पण नव्हतं की तिच्यातून पैसा कमवता येईल का काय, तसं काय नव्हतं. सगळा अंदाज शून्यच होता. आणि बनवले 1-2 व्हिडिओ. त्यातला एक व्हिडिओ लगेच व्हायरल झाला. शांतामंदा नावाचं कॅरेक्टर होतं, खूप व्हायरल झाला. मग मजा आली. ते व्ह्यूज दिसायला लागले, प्रतिसाद मिळायला लागला, कमेंट यायला लागले, फॉलोअर्स यायला लागले, लोक विचारायला लागले, चालतं पण विचारायला लागले अरे ते भारी झालं, अजून काय आहे बनवणार. म्हटलं चला आणखीन एक बनवून बघू. बरोबर. ते कॅरेक्टरच उभं राहिलं, शांत आणि मंदा. मग ते करत राहिलो. त्याच्या बऱ्याच सिरीज झाल्या. मग इतकं उभं राहिलं तर एका नगरचा एक ब्रँड होता छोटासा, त्यांनी बोलवलं. ते बोलले की आमचं असं आहे, असं शॉप आहे, तर तुम्ही कराल का आमचं प्रमोशन, त्याचे आम्ही तुम्हाला पैसे देऊ. मला अरे चला, त्याचे पैसे पण मिळाले आपल्याला. तिथून तो प्रवास तसा सुरू झाला. पण ह्या सगळ्या प्रवासाला तरी मी घरच्या काही गोष्टी सांगितल्या नाही. ह्या सगळ्या मधल्या ज्या प्रवासाला आहे ना, मला वाटतं 10-12 वर्ष झाले. सगळ्यात अगोदर माझी 2013 साली एक सिरियल होती मिस इंडिया नावाची. मिस इंडियामध्ये मी काम करायचो. DDUP चॅनेलला यायची ती सिरियल. जेव्हा मी झोपा आता गुपचूप केलं का, ह्या लोकांनी मला त्रास दिला. त्याच्यानंतर लगेच ती सिरियल मला मिळाली. त्याचं शूटिंग व्हायचं वाघोलीमध्ये. आणि त्याचे बरोबर मी 33-34 एपिसोड केले मी. त्यावेळेस मला पर डे मिळायचा 500 रुपये. म्हणजे आत्ताची कमीत कमी 4-5 हजार धरायचे. ते पण चांगलं काम होतं. पण काही गोष्टी नाही आवडल्या किंवा नाही पटल्या मला, म्हणून मी कळत पण नव्हतं हे काय खरंय काय चुकीचं. मी तर आता नाही सांगू शकत. काही गोष्टी घडल्या म्हणून मी नाही कामच नाही केलं पुढं, ते थांबवलं. ह्या सगळ्या प्रवासाला 12-13 वर्ष तरी म्हणा आपण. तसं मी लहानपणापासूनच काम करतो, 6वी-7वी पासून गॅदरिंगचे म्हणा. ॲज अ कलाकार म्हणून तू पहिल्यापासून करतच आलाय आणि तुला वारसा पण लाभलाय, सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे. येस. पण मग आता सिनेमाबद्दल सांगायचं राहिलं. सिनेमा मध्ये येऊन गेले तुझे, त्याचं सिनेमा मी फ्री हिट दणका नावाचा एक सिनेमा तो रिलीज झाला. त्याच्या अगोदर 1-2 सिनेमे होते. घाऱ्या नावाचा एक सिनेमा तो रिलीज नाही झाला, पण त्यात मी विलन आहे.
विलन म्हणजे तो सिनेमा जर भविष्यात म्हणजे यावं अशी अपेक्षा, तो जर आला तर त्यात मी जरा वेगळाच आहे. माझा लोक असा आहे की माझी पूर्ण टक्कल आहे, बापरे, पूर्ण टक्कल आहे माझी, आणि फक्त अशी एवढीच मूच आहे. आणि म्हणजे कॉलेजची गोष्ट आहे ती, त्याच्यामुळे कॉलेजचा विलन आहे मी, खुंखार आहे मी जरा. म्हणजे जे लोक मला पाहत असतील सोशल मीडियावरती एक विनोदी नट म्हणून किंवा जे काय असेल ते पाहत असतील, तर तिथं मी जरा वेगळा, त्यांना विश्वासच नाही बसणार की हा आहे असं जे कॅरेक्टर आहे. फ्रीड दणका केला, अरबाज शेख होता, तानाजी होता, त्याच्यानंतर सोमनाथ अवघडे होता आणि मी होतो. आम्ही चौघांची आमची मैत्री दाखवली त्यात. जी टॉकीला सिनेमा येत असतो तो, चौघांची छान गोष्ट होती ती, गावाकडची गोष्ट होती, आणि क्रिकेटवर आधारित तो सिनेमा होता. तो रिलीज झाला. त्याच्यानंतर रिसेंट आता 2024 मध्ये नेता गीता नावाचा सिनेमा होता, त्यात मी सेकंड लीड आहे. त्याच्या मीच आहे असं मला काही हरकत नाही. बरोबर, म्हणजे माझी बाजू नाही. तुम्हाला जर भविष्यात उद्या परवा कधीतरी येईलच याला काय म्हणून टीव्हीला येईलच सिनेमा, पाहायला भेटेल. त्याच्यात तू वज्रमुठ नावाचं कॅरेक्टर केलं. वज्रमुठ नावाचं कॅरेक्टर होतं माझं. ती पण कॉलेजचीच गोष्ट आहे. तिथं चांगला होता अनुभव, ती पण मजा आली मला ते काम करायला. बाकी मग चालू आहे जे झालेच शूटिंग जे झालंय त्याचं पोस्ट प्रोडक्शन बाकी असेल. हा, त्याला वेळ आहे जरा अजून, हळूहळू पण येतील समजा. पण माझं फोकस सुरुवातीला नाटक आणि सिनेमाचे, बाकी मध्ये आधी मी काहीच नव्हतं बघत. पण आता ह्या 2 वर्षात काय झालंय, इकडं एवढा मला आधार भेटलाय, सगळे रसिक प्रेक्षक एवढे खतरनाक, एवढं प्रेम दिलंय. आणि कलाकाराला काय प्रेक्षकच पाहिजे असते, दात पाहिजे असते, म्हणजे प्लॅटफॉर्म कुठलाही असो. बरोबर. येस. तर आता तू स्टोरी तर ऐकली मी, इंटरेस्टिंग स्टोरी आहे आणि इन्स्पिरेशनल पण आहे. आता काही प्रश्न घेऊयात की जे माझ्या मनात आले, समजा तुझ्याकडनं त्याची उत्तरे हवी आहेत. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मला हे वाटतं की तू सगळ्या फेजेस पाहिल्यात. बरोबर. की म्हणजे ते तमाशा असेल, सोशल मीडिया असेल, नाटक असेल, सिनेमा असेल, या प्रत्येकाचं महत्त्व तुझ्या आयुष्यात कसं आहे की ज्याच्यातून तुला काय शिकायला मिळालं? मला आधी तमाशाबद्दल घेऊयात, कारण त्याचा वारसा आहे तुमच्या घरात. शिकणं म्हणजे आजोबांची पेटी म्हणा किंवा ती ढोलक म्हणा, ह्या सगळ्या गोष्टी घरीच असायच्या. आणि सकाळी उठलं तर त्यांची प्रॅक्टिस म्हणा किंवा ह्या म्हणजे चालूच असायचं, कानावर तो आवाज यायचाच. बरोबर. पेटीचं गुणगुणायचं किंवा आणखीन काय, हे सगळं यायचं. आणि ते असल्यामुळे काय झालं, ते लहानपणापासून तयार होत गेले. मला माझा पहाडी आवाज आहे, मला गाणं पण गाता येतं, सगळ्या गोष्टी हे तिथून आलेले आहे. आजोबांचा माझ्यावर जीव होता, म्हणजे खतरनाक लेवलचा जीव होता माझ्यावर. आजोबा आत्ता नाहीत, पण ते जेव्हा वाजवायचे का समोर, तेव्हा मी माझं आहे ना काय म्हणू, जेवणाचं जे ताट असतं काय, ताट म्हणा किंवा पिठाचा डब्बा म्हणा, त्याच्यावर मी माझी प्रॅक्टिस करायचो मस्तपैकी, वाजवायचो, माझे गाणे म्हणायचो, व गण गवळण बातावरण या सगळ्या गोष्टी त्यांच्या प्रॅक्टिस पण चालायची त्यांची. ते स्वतः लिहायचे पण घरातच लिहायचे. ते सगळं पाहायचं, म्हणजे वाचता नव्हतं येत पण दिसायचे काहीतरी आहे, याला पाहून हे वाजवतेत, याला पाहून हे गाणं म्हणतात, याला पाहून काहीतरी आहे, हे लय महत्वाचं कागद. मग मी पण आपले ना पिठल डबा घेतला का आपलं काहीतरी सुरू व्हायचं आणि काहीतरी बघायचं आपलं शायनिंग. ते एक असतं ना बघा, लहान मुलांचं असतं, घरचे जे करतात का तसे ते सेम करतात, तसं मी ना मला चांगलं आठवते, मी तसलं करायचो. आणि मजा यायची मला हे सगळं करत करत. ते भिनलं आणि ते जमत राहिलं मला. ओके. त्याच्यानंतर नाटकाचा लाईफ ती कशी होती, त्यातून काय शिकायला भेटलं? त्यात बऱ्याच गोष्टी, म्हणजे माणूस म्हणजे काय नाही का. नाटक हा असा प्रकार आहे की गुंडाला सुद्धा आहे ना देव बनवतो, एवढी ताकद आहे नाटकात. त्यात तुमचं वाचन होतं, त्यात तुमचा स्वतःवरचा अभ्यास होतो, त्यात घरच्यांशी कनेक्ट होतो की काय चाललंय. कारण एक जरी नाटक जरी करायचं झालं ना तर कॅरेक्टर असतात वेगवेगळे, आणि त्या कॅरेक्टरचा अभ्यास करायला मिळतो आपल्याला. म्हणजे आपण एक साधारण माणूस, पण आपल्याला तो पोलीस कसा असेल, तो बाहेर असा वागतोय तर घरी कसा असेल, तो त्याच्या सासरवाडीत कसा असेल, त्याच्या मुलांसमोर तो कसा असेल आणि गुंडांसमोर कसा असेल, याचा अभ्यास एक माणूस करतो. तो नट असतो. नट हा संवेदनशील असतो, त्याच्या 4ही 5ही बाजू पक्क्या पाहिजे.
तो चांगला गातो पण, चांगला वाजवतो पण, चांगला अभिनय पण करतो, त्याला लिहिता पण येतं आणि त्याला सामाजिक सगळ्या गोष्टी पण कळतात. तो राजकीय क्षेत्रात पण त्याला अभ्यास असतो त्याचा. बरोबर. सर्व बाजूने मजबूत असलेला असा तो एकच माणूस असतो, तो असतो नट. आणि आता म्हणजे आता तुम्हाला ते लोक आले नसतील म्हणजे नाटकातले लोक, आता जे काही माझे सिनियर जे लोक होते ज्यांना मी आता ते चांगल्या चांगल्या लेवलला काम करतात, ते काहीतरीच म्हणजे टुकार टाकारच होते. जो टुकार टाकार माणूस असला ना त्याला असं धरून आणला ना इकडे एखाद्या नाटकात फक्त टाका, तुम्हाला सांगतो ते दुसऱ्या 5-6व्या दिवशी डायरेक्ट म्हणतो ऐका ना मला सुचलंय, मी असं लिहितो, आपण करायचं असं होतं. म्हणजे बदलूनच जाते माणूस. पण शिस्त लागते, एक शिस्त म्हणजे नाटकात लागू शकते, ते वेगळंच आहे. म्हणजे ही नशा आहे. आत्ता पण माझ्यासोबत जे लोक कामं करत होते ना, आता मी तरी इकडे कमर्शियल म्हणून सगळ्या गोष्टी पाहतोय, माझे सिनेमाचे मित्र झालेत किंवा मी सिनेमासाठी आत्ता पण काम करतोय, सिरियलसाठी पण मी कामं करतोय. पण जे कोणी माझ्यासोबत होते नाटक करायचे ते अजूनही तेच करतायत, अजूनही नाटक करतायत. बरोबर. मला असं म्हणायचं की आपण हे नाटक करता करताय ना एक वय म्हणा आपलं, किंवा हे आपण ठेवायचं नाटक, आपण बंद नाही करायचं, पण त्याच्या पुढं पण काहीतरी एक चटका लागतो आपल्याला की याच्या पुढं पण आपण त्याचं कमर्शियल काय करता येईल. आपण एखाद्या ग्रुपला एक नाटक लिहून देऊ, त्याचे पण पैसे येतील आपल्याला, किंवा आपण नाटक कमर्शियली पण बघितलं पाहिजे त्याच्याकडे, आपण नाटक कुठंतरी बसवायला जाऊ, त्याचे आपल्याला पैसे येतील. किंवा आपण आपल्याकडे अशी गोष्ट आहे, आपण एखादा प्रोड्युसर पाहू, तो आपल्याला सिरीज साठी पैसे देईल, असं काहीतरी त्याचं कुठंतरी माध्यम झालं पाहिजे. पण तरी ते एक नाद लागलेला आहे, तो नाद काही सुटत नसतो, ते अजूनही नाटक करते, त्याची मला खंत आहे. म्हणजे कधीतरी वाटतं समोर समोर जर आलं ना कळतं अरे बापरे याचं अजून तेच चाललंय. ते नाही पाहिजे, त्याला कमर्शियल कुठली तरी बाजू पाहिजे, भविष्यात त्याचं काहीतरी झालं पाहिजे. कारण जेव्हा मी काम करायचो ना नाटकात, तर माझी परिस्थिती हालाकीची. घरचे माझ्यावर कवर करतो, बास ना किती करणार तू, बास थांबव आता, इथं काय चाललंय, तुझ्या बापाचं काय चाललंय, तुझं काय चाललंय. एक किस्सा असा झाला होता, मी बराच मला वाटतं मी 1-2 पॉडकास्टला सांगितलेलं होतं की मुंबईला नाटकाचा प्रयोग होता माझा. आणि तर ठरलं की कॉन्ट्री करून जायचं आपण. मुंबईला पहिल्यांदा नाटक करतो, तर मुंबई म्हणजे मुंबई ना, आणि आपण नगरमधून मुंबईला जायला लई मोठी गोष्ट होती. आणि आपलं नाटक तिकडे आहे, त्याच्यात आपण कुठला तरी एक महत्वाचा रोल करतो, लीड रोल नाही आपण, मुंबईला जायचंय. मग ठरलं चला कॉन्ट्री करू. तर घरी गेलो, तर आईला पैसे मागितले की नाटकासाठी पैसे मला लागतात, आणि ती काय देत नव्हती. तर ती जिथं ठेवती ना, तो डब्बा माहीत होता मला, तो घेतला मी. तर त्याच्यात 500 रुपये होते. तर म्हणून अरे नको घेऊ लागतील म्हटलं का बस. कारण ते माझ्यावर आला का स्वभाव जरा वेगळा, माझ्यावर मला असं वाटत अरे असं काय, मला मुंबईला जायचंय, नाटक करायचंय, आणि ही काय म्हणते नको नेऊ, कुठून घेणार मी, कुणाला मागणार. आणि घेतले पैसे आणि गेलो. नाटकाचा प्रयोग झाला, एकही बक्षीस नाही मिळालं, सगळे नाराज होतो, सगळ्यांचे पैसे संपले होते सगळ्यांचे पैसे. CST-ला आलो, आता जेवणाचे वांदे, आता पैसे तर नाही, 100-200 रुपये होते म्हणजे काहीतरी राहिलेले. भुर्जी, आम्ही मला वाटतं 15 का 16 जण होतो, ते भुर्जी घेतली, पाव घेतली, आणि जसं मिळेल का तशी प्रत्येकाच्या वाट्याला घास आलेले होते. कुणाचे 2 घास, कुणाचे 4 घास, कुणाचे 5 घास, जसं त्याला जास्त खातील तसं घास होते. आणि हे मी खात असताना ना मला क्लिक झालं, हे 500 रुपये आपली आई आपल्याला देत नव्हती, कारण घरचा गॅस संपलेला आहे. मी इकडं खातोय पण घरी काय. मला तो चटका एवढा खतरनाक लागला ना, म्हणलं नाही, काहीतरी गणतंय आपलं, की आई आपल्याला विरोध करत होती की बाबा पैसे नको घेऊन जाऊ, गॅस संपलाय. आणि मी अल्लडपणा आपला, आणि इकडं मी खुशाल खातोय मुंबईत, आणि इकडे काय करत असेल, उपाशी राहिले असतील काय, यांनाच माहित. बरोबर आहे. ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात होत गेल्या. पण नंतर मी ठरवलं की बाई पुढं जे काय व्हायचंय ना आपल्या घरच्यांसाठीचे, कोण नाही आपल्याला, बरोबर आहे, आपल्या घरचेच आहे. उद्या आपलं किती आपल्याला म्हणजे आपलं वाईट काळ जरी आला ना तरी आपले आई वडील खंबीर असतात. काही जरी झालं तरी ते आपल्यासाठी उभा असतात. आपला किती भारी मित्र असला ना, अरे भाई तू लढ मी आहे, तू त्या टायमाला नसतोच.
कुठेतरी त्याची बाजू पण पाहणार आहे ना. कुठली पण जरी परिस्थिती वाईट आली तर तो हात मागं घेणारच आहे. आपले घरचे लय महत्वाचे, घरच्यांसाठी काही पण असं आहे सगळं. बरोबर आहे. आता आईचा तू उल्लेख केला, समजा या सगळ्या जर्नीमध्ये तुझ्या आईने खूप मोठा रोल प्ले केलेला आहे, की तिचा वाटा खूप जास्त आहे. तर अशी कुठली गोष्ट आहे का की आज तुला तुझ्या आईला सांगायची, की आज वाटतंय तुला की यार आज मी एका लेवलला आलोय ना, आज मला आईला काहीतरी सांगायचंय, अशी कुठली गोष्ट असेल समजा? आईला सांगायचं नाही, आईला करून दाखवायचं आहे. म्हणजे काही गोष्टी आहेत त्या आता लवकर पूर्ण होणार आहे, त्या स्टेजला आलोय मी. आईचं म्हणजे एक स्वप्न होतं काही वर्षांपूर्वी, आता ते पूर्ण होतंय म्हणजे मी तिथं आता नाही सांगणार, ते होतं ह्या पुढच्या काही दिवसात आहे ना. एक स्वप्न तिचं पूर्ण होतंय, उरलेले 2 स्वप्न आहेत ते पण पूर्ण करतोय. पण मी सांगण्यापेक्षा मी करून दाखवणार आहे आणि ते दिसतंय तिला. आता ती खूप खुश आहे, कारण तिचं एक स्वप्न एक पूर्ण होतंय. आता हे लोक कमेंट करतील नेमकं काय बाबा, पण ते दिसेल माझ्या इंस्टाला काहीतरी मी टाकणार आहे, असं आहे. अरे वा. म्हणजे ही गोष्ट भारी की तू बोलायपेक्षा करून दाखवायला जास्त विश्वास ठेवतो. येस. आणि त्यानंतर आता हे तर झालं, असं कधी झालंय का की एखाद्या, अनेक लोक तुझ्या आयुष्यात आले असतील समजा, पण या माणसाने जरा जास्त दगा दिला, पण मी याच्याकडनं हे शिकलो की आता इथून पुढे असं नाही वागायचं, असे जसं तू बोललास आता की आपलेच आपले असतील. आता तू उगाच तर नाही बोलला, काहीतरी स्टोरी असेल, काहीतरी तुझ्यासोबत घडलं असेल. नाही असे आहेत ना, म्हणजे नाव नाही घेत, पण असे काही लोक होते, आहेत काही अजूनही पण आहेत. पाहिलं तर त्याला पण बरं वाटलं पाहिजे, अरे बापरे असं झालं होता. एक किस्सा झाला होता की खूप काय केलं त्या माणसासाठी, खूप काही केलं आणि काय मला काही अपेक्षा नव्हती, काय नव्हती. छोट्या छोट्या गोष्टी असायच्या मला पण, की माझ्या अपेक्षा असायच्या काय, आपण हे करतोय तर त्यातली एक बाजू तरी माझी असावी, आपण हे करतोय त्यातली ही तरी बाजू माझी असावी. पण ती जे काही करत होतो ती सगळी बाजू खोटं बोलून असायची. म्हणजे आपणच आहे, आपणच करतोय, हे आपणच आहे, त्यात तो पण आहे, हा पण आहे, ते पण आहे, पण आपण दोघं हे असणार आहे, ते असणार आहे. पण जेव्हा ते ऑन फ्लोअर जेव्हा यायचं ना, तेव्हा तो सगळा तोच असायचा. मग ते जरा वाईट वाटायचं. म्हणजे आपण आपला सगळा वेळ ह्या माणसाला देतोय, आपण आपल्या शब्दावर काही लोक ह्या माणसासाठी काम करायला आणतोय. म्हणजे काही लोकांना तो माहित सुद्धा नाही, पण ते माणसं अवेलेबल करतोय आपल्यामुळं, आणि आपल्याला काहीच नाही येतं. बरोबर. मला असं कुठं खटकलं ना, तर मी त्या माणसाला म्हणत सुद्धा नाही की आता उद्यापासून मी तुझ्याशी बोलणार नाही किंवा काय, आपला संबंध नाही. मी डायरेक्ट राम राम असतो माझ्या मनातून. त्याचा फोन नाही उचली, त्याच्याकडे जात नाही. बरोबर. तो इथं असला मी आपली गाडी ओढून इकडे जातो, असा माझा स्वभाव आहे. मी त्याला त्याचं कळतं कधीतरी, ज्याची त्याची चूक समजते, लक्षात बापरे हे असं झालं आपल्याकडून का, बरं काहींचा स्वभाव असतो, ठीक आहे चल गेला. पण आपल्याला एक माणूस म्हणून जर आपण पुढच्याला शब्द देतोय किंवा तो आपल्यासाठी सगळंच करतोय, आपल्याला म्हणजे मोठ्या भावासारखा लहान्या भावासारखा जर समजत असेल तर ह्या गोष्टीला चुकीच्या आहे. असं कुणी करायला नाही पाहिजे. बरोबर आहे. तो एक काय म्हणू, विश्वासघात पण म्हणू आपण त्याला, की विश्वासघातच आहे. बरोबर आहे, शब्द दिलेला पाळलेला नाही. बरोबर आहे. बरं तर एकच नाही ना इव्हेंट, असे खूप इव्हेंट होतात की चल बाबा सुधरण, नाही ठीक आहे झाला असं, नाही ठीक आहे झाला असं. पण असे 4, 5, 6 इव्हेंट होऊन सुद्धा तो माणूस सुधरतच नाही, तो त्याच घोडं पुढे नेतोय. बरोबर. आपलं घोडं बांधलेलंच आहे. बरोबर. अशा लोकांना मी जवळ नाही करत, थांबत नाही. आज आत्ता ह्या घडीला खूप नवीन लोक येतात, मैत्री करण्याचा प्रयत्न करतात, पण कोण जातो याचा काय स्वार्थ आहे. बरोबर आहे. हा तर 150-200 किलोमीटर मला भेटायला येतोय फक्त, तर याचा काहीतरी स्वार्थ असणार आहे. ते पुढच्या 7 मिनिटात म्हणतो आपण कोलॅबरेशन करू, पुढच्या 3 मिनिटात म्हणतो की माझ्यासाठी करा ना काहीतरी, लिहा ना काहीतरी असणार. म्हणून ह्या लोकांपासून मिळेल लांब आहे. त्यांना कळत जो 150 किलोमीटरने आलाय, पण 12 वर्षांचा तो स्ट्रगल बघ ना, कसा होतो, काय होतो, काय झालंय, काय परिस्थिती होती. आजही काहीच नाही, मी शून्यच आहे. बरोबर. अजून खूप काय करायचं, अजून काहीच नाही. पण तरी समजा सोशल मीडियावरती तो एका लेवलच्या वरती गेलाय, जोपर्यंत आता जर एखाद्याला जायचं असेल तर कदाचित 5 वर्षही लागतील, 10 वर्षही लागतील, तू त्या लेवलला आहेस. बरोबर. काही लोकांना असं वाटत असेल अरे यार याला सगळं सोपं भेटलं, म्हणजे याचं तर एकदम इझिली झालं याचं सगळं. त्या लोकांना तू काय सांगशील? कारण समजा तसं काही लोक म्हणू शकतात की सोशल मीडियावरती याला काही स्ट्रगलच नाही भेटला, सगळ्या गोष्टी एकदम पटापट होत गेल्या. मग ते काय म्हणता येईल त्याला, की
त्यांच्यासाठी फक्त तेवढं दिसणं होतं महत्वाचं. म्हणजे काय, हे 2 वर्ष आणि 2 वर्ष त्यांनी 2 व्हिडिओ, मी 2 व्हिडिओ टाकले, ते व्हायरल झाले तेवढंच. पण त्याच्या पाठीमागं जर पाहिलं ना तर ह्या 12 वर्षांचा प्रवास, हा सगळा स्ट्रगल, मुंबईत उपाशी राहणं, नाटकाच्या प्रयोगाला गेलं तर वडापाववर जगणं, हे त्यांनी कधीच पाहिलं नाही. आणि बऱ्याच गोष्टी अशा असतील की तू सांगू पण नाही शकत, हा, जे तू स्वतः एकट्याने पाहिलं असतील समजा. बरोबर आहे. कारण सगळ्याच गोष्टी आपण नाही शेअर करू शकत. कुठल्या पण क्षेत्रात जरी गेलो तरी ते काही इझी नाही सगळं, बरोबर. कुठलंच काम सोपं नाही, त्याला काहीतरी थोडा तरी स्ट्रगल पाहिजेच. कारण माणूस शिकणार कधी? तुला जर आयतं भेटलं तर तू उद्या अरे काय नाही, किरकोळ माझं लगेच एवढं काय, ते किरकोळ किरकोळ किरकोळ, मग ते त्याला अर्थच नाही. बरोबर. त्याच्या मोबदला जो पैसा आहे तो त्याला पण अर्थ नाही, तो पण कुठंतरी दुसरीकडे जाणार, तो पण पैसा. ते याच्यात म्हणजे काय म्हणतात त्याला, धोरणात नाही बसत, ते गणितच नाही धोरणात. बरोबर. कुठल्या पण क्षेत्रात जर माणूस असेल तर त्याला हा स्ट्रगल असावाच. त्याला जर वाटत असेल एवढं सोपं आहे तर करून दाखव मला 3 महिन्यात 4 महिन्यात करून काय दाखवीन, मग याचं काहीतरी कॉपी कर, त्याचं काहीतरी कॉपी कर. आजही असे लोक भेटतात की सर मी पण करतो ना व्हिडिओ. अरे वा, चांगली गोष्ट आहे, व्हिडिओ करतो, दाखव. ती रील माझी दाखवत आहे, मी पोस्ट केलेली व्हिडिओ असते ती व्हायरल झालेली असते आणि ती माझे डायलॉग म्हणते आणि परत म्हणते सर तुमचं जे आहे, आणि तू कंटेंट क्रिएटर म्हणतो स्वतःला. मग किती त्यावेळेस लय वाईट वाटतं, येडा आहे का काय. बरं त्याला जर आपण म्हणावं अरे तुला समजतंय का काय करतोय, तर ते अरे युगो याला, अरे युगो तू कळून घ्या ना. म्हणजे हा प्रवासच नाही त्यांच्या आयुष्यात, समजून घ्यायची मानसिकताच नाही समजून. कारण त्यांना ते इझी वाटते, काय नाही व्हिडिओ टाकायचा व्हायरल होते पैसे भेटते, व्हिडिओ टाकायचा व्हायरल होते पैसे भेटते. सोपं नाही. पैसे देणार तुला बघणारच आहे ना, तू काय करतोय. बरोबर. एखादा ब्रँड जर तुला येतो तू बघ, तू पण पाहणार काय करते नेमकं. ब्रँड तिथपर्यंत येणार कसा, तू इकडं कॉपी करत राहिला तर तू तसंच राहशील. खरं आहे का नाही. बरोबर आहे. आता आपल्या दोघांच्या बाबतीत एक गोष्ट आहे की आपण छोट्या जिल्ह्यातून येतो, म्हणजे इतके पण मोठे नाही. आता मी जळगावचा आहे, तू नगरमधला आहेस. पण तुला काय वाटतं की जर समजा आपल्याला आत्ताच्या कंडिशनला जर काहीतरी करायचं असेल चांगलं, सोशल मीडियावरती असेल कुठल्याही, तर मोठ्या शहरात यावं लागेल का? 2 गोष्टी. एक यावं पण लागणार. मी पण आता पुण्यातच राहतो, मी पण आहे समजा, बरोबर. आणि जर नाही यायचं असेल तर तिथल्या तिथं म्हणजे कुठल्याही शहरात जरी असेल तर तिथं काहीतरी करून दाखवा. हो, तिथं तुमची गँग बनवा. जे नवीन लोक असतील त्यांना शिकवा की कसं असतं काय असतं. कारण ते अडाणी, त्यांना माहीतच नाही. कुणाच्या तरी लिपसिंग वाल्यांचं काहीतरी पाहून आलेलं असतं, अरे भारी आहे, करू, शिकवा. किंवा आपल्या सोशल मीडियाचा काहीतरी वेगळा हे घ्या, काय म्हणू, आणखीन वेगळं काय करता येईल, आपण सगळे मिळून काहीतरी वेगळं करता येईल का? किंवा हे मोठे मोठे ब्रँड आहे, हे आपल्यापर्यंत कसे येता येईल, तसे कंटेंट बनवा. जर दुसऱ्या शहरात जर येत असाल तर तिथं काय चाललंय, तुझं काय चाललंय, यात कुठे मॅच होतंय का, नसेल मॅच होत तर मग चेंज कर. बरोबर. तुझं टार्गेट काय ते बघ. तुला फक्त रील्सच करायचे मग तू तेवढाच राहा. तुला जर फिल्म सिरियल मोठ्या लेवलला करायचे असतील ते लोक पाहिजे आयुष्यात, तसे मित्र बनव. फिल्म फेस्टिवलला जा, पिप सारखा मोठा इथं फिल्म फेस्टिवल असतं तिथं जा, वेगवेगळे फेस्टिवल असतात तिथं जा, ऍक्टिंग वर्कशॉप असतं, स्वतःवरती काम कर, म्हणजे रायटिंग वर्कशॉप असतात पुण्यात, मोठे मोठे इव्हेंट असतात, कुठेतरी लेक्चर असतं भारी डिरेक्टर लोकांचं, तिथं जा, अटेंड कर. त्या लोकांशी मैत्री वाढव, त्यांना कळलं की बाबा हे काहीतरी करता येतं आणि तशीच ग्रोथ होणार आहे. इकडं आलाय काय नाही, सिनेमात काम करायचंय आणि तू घरीच झोपलाय, मग मज्जा नाही. तिकडच गावाकडे राहिलाय, काय नाही आपण लय मोठे, आपल्याला इन ब्रँड, पण ब्रँड यायला ब्रँड पर्यंत तू गेलाच नाही. बरोबर. तू तिथंच आहे, 4 मित्रांमध्ये तू रील बनवतोय आणि मज्जा करतोय, आणि काय नाही आपण कंटेंट क्रिएटर आहे ना. त्याच्या पुढचं पण पाहिलं पाहिजे काहीतरी. तू दोघी साईड सांगितलं की तू म्हणजे लहान शहरात जरी असले तरी स्वतःला लय भारी मास समजू नका. बरोबर. तुमच्यापेक्षा बी 10 लोक मोठे आहेत, आणि जर तुम्ही मोठ्या शहरात आहेत तर प्रयत्न करा, ट्राय करा, कारण आपल्याला पळायचंय तरच आपण पुढे जाऊ. आणखी यालाच सिमिलर एक क्वेश्चन आहे की जो मी पण फील करतो की ज्यावेळेस आपण लहान शहरातून एखाद्या मोठ्या शहरात येतो, मग ते शिक्षणासाठी असू दे काही असू दे, ज्यावेळेस आपण इथले मुली बघतो, त्यांची भाषा असेल, त्यांचे कपडे असतील, पर्सनॅलिटी असेल, पैसा असेल, ते पाहून कुठंतरी एक हे वाटतं, म्हणजे न्यूनगंड येतोच थोडाफार का होईना. मग अशा टायमाला कसं हे केलं पाहिजे, टॅकल कसं केलं पाहिजे? थोडंसं आउटसाइडर असल्यासारखं वाटतं की यार मी त्या घोळक्यातून आहे ना आपण वेगळे असतोय. वेगळे म्हणजे आपली भाषाच वेगळी असते,
आणि वेगळेपणा असला ना लोकांचं नजर लगेच पडते, अरे काहीतरी वेगळंच आहे. क्रिएटर म्हणून जरी मी पुण्यात काम करत जरी असलो, पण माझ्या भाषेमुळं सगळेच ओळखतात. मी तोंडाला जरी बांधले ना, गॉगल जरी लावला तर मी बोलून अय यार कुठं आहे, याला काय अर्थ आहे, गप ना बाबा, अय भो असं तर बोललो ना. शेजारचा कट्टर पुणे म्हणजे शेजारचा प्रॉपर पुणेरी जरी असला तरी तुम्ही ते इन्फ्लुएन्सर आहे का हो, असं होतं. भाषा लय महत्वाची, अलग लक्षात. मग त्याच्यामुळे काय एवढं हे नाही. सुरुवातीला मला पण होत होतं, याला आपण आता पुण्यात राहणार आहे, आता कसं होईल का काय. पण पुण्यात राहून अरे बापरे कसं करायचं हे जर बोलायला गेलो माझं कंटेंटच संपतोय सगळं, जे आहे ते बी नाही येणार. हा, मग मला आतापर्यंत पुण्यातली लोक, महाराष्ट्रातले लोक माझ्या भाषेमुळे ओळखतात, त्यांना हेच आवडतंय. बरोबर आहे. तर मी चेंज का व्हायला पाहिजे. माझी भाषा, माझं नगर त्यांच्या समोर येते, माझा वेगळेपणा, तोच उलटा युनिकनेस आहे आपला. हा, ते त्यांच्या समोर वेगळेपणा समोर येतो, तर काय हरकत. बरोबर आहे. आणि हीच गोष्ट म्हणजे मला पण वाटते की यार आपण आपली युनिकनेस तशीच ठेवायला पाहिजे. आपण का बदलायचं, इम्प्रूव्ह करू शकतो आपण, पण सगळं जर आपण दुसऱ्याचं कॉपी करायला गेलो तर मग धड आपल्याला हे नाही राहणार, ते नाही राहणार. पण आता हे सगळं सांगतोय ना मी, भाषेवरच बोलतोय, हे फक्त मी माझ्या आत्ताच्या कंटेंट पुरतं सांगतोय. पण भविष्यात एखादा कुठला तरी मोठा ब्रँड जर आला आणि त्यांनी हेच केलं की नियमाटी लावली की आम्हाला ही भाषा नको सर, की आम्हाला असं पाहिजे, तर मी ते देऊ शकतो, कारण तेवढी ताकद आहे. बरोबर. कारण तेवढा अभ्यास आहे, तेवढं काम आहे. उद्या जरी मला सिनेमात काम करायचं झालंय तर ते करावं लागेल. त्यांना मला कॅरेक्टर पुण्यातलं कॅरेक्टर हवंय आणि मी बसतोय तर मला ते द्यावंच लागणार. बरोबर. स्वतःवरचं काम लय महत्वाचं आहे, ते बदलणं पण झालं पाहिजे. आता मी जेव्हा माईक नावाचं नाटक करायचो, मला बिहारी येत नव्हती, मला भाषा नव्हती येत. मी पाणीपुरीवाला जो असायचा त्याच्यापाशी जायचो, गप्पा मारायचो, त्यांची गप्पा मारायचो आणि ते ऐकत 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 मला ती प्रॉपर जमतंय. बरोबर. त्याचा आधार मी आज महाराष्ट्रातले वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये जाऊन अभिनयाचं बक्षीस घेतली, लोक मला तेवढं काम केलंस तू स्वतःवर. बरोबर. आता थोडंसं वेगळ्या मुद्द्यावरती येऊया. आता तू एवढा फेमस झालायस महाराष्ट्रात, काय सगळीकडे तुला ओळखतातच. आता लग्नाचंही वय आलंय, आता लग्न करावं लागणार आहे. मग भीती वाटते का लग्न करायची? की समजा ज्यावेळेस आपण सुरुवात केली होती त्यावेळेस आपल्यासोबत कोणीच नव्हतं आणि आज आपण लग्न करू तर ऑब्व्हियसली समोरचा माणूस आपला फेम पाहून येणार आहे, पैसा पाहून येणार आहे. तर या सगळ्याकडे कसं बघतोस? नाही, साहजिकच आहे. म्हणजे आजही डीएम जरी पाहिले ना येतच राहतात. आता तुम्ही पण काम करताय, पण माझ्यासारखे अनेक क्रिएटर लोक आहेत, त्यांना मुलींचे मेसेज येतच राहतात. पण आपण आपल्यावर कंट्रोल आणि भारावून नाही जायचं, ते ठाम ठेवायचं की येतच राहणार आहे. बरोबर. काहीतरी कुठला तरी स्वार्थी भाव असणार आहे. एक तर तिकडं त्यांच्या मनात तयार झालेलं असतं. 6 लाख ऑडियन्स, आज महिन्याला 4 ब्रँड येते त्याच्याकडून, 2, 2.5, 3, 4 लाख महिन्याला, 4 लाख. सामान्य माणसाला 2 लाखाचं पॅकेज असते. तो बिचारा 9-9, 12-12 घंटे काम करून त्याला फक्त महिन्याचे 8 ते 10 ते 15,000 रुपये मिळतात. बरोबर. एवढं करतोय हे, पण हा स्वार्थी भाव आहे त्यांचा. बरोबर. ती स्वार्थ म्हणजे एवढं आहे म्हणून येणार आहे, पण तो माणूस कसा आहे, मी कसा आहे, मला काय आवडतंय नाही आवडत, मला ओळखा, मी काय आहे. उद्या जर पेज बंद पडलं तर मी काय करू शकतो, मी भाजी विकू शकतो. बरोबर. त्याची तयारी आहे का? तू थांबणार आहे का माझ्यासोबत? उन्हाळ्यात मी आंबे विकत असतो, तू थांबणार आहे का माझ्यासोबत? मी रस्त्यावरती उभा राहून मी विकत असतो भाजी, तू थांबणार आहे का सोबत? ते लय महत्वाचं आहे. तू मग म्हणशील यायला हे काय रे, महिन्याला चांगलं कमीत आहे आणि याला अडकू जाड्यात, पण सोपं नाही ना. इकडं वाघाला विचारा ना बाबा. खरं. बरोबर. मी लय बारीक विचार करतो. लग्न सोपं नाही. लग्न एकदाच होतं, लग्न वाजत गाजत होतं आणि लग्नात देव येतात, आपल्याला ते 7 फेऱ्या घालावं लागतात. सगळ्यांच्या साक्षीने लग्न होतं आणि लग्न एकदाच होतं. जर पुढं भविष्यात काहीतरी लागलं, थोडं जरी चूक आली, सोशल मीडिया आहे लगेच व्हायरल. थोडं जरी काय झालं की अरे असं झालंय, लगेच बातमी व्हायरल. उद्या भविष्यात म्हणजे म्हणावं नाही, डिवोर्स झाला, आणखीन काहीतरी झालं, चुकीचं काहीतरी घडलं तर ते वेगळं त्याला वळण येईल. लोक त्याला टपून ये. बरोबर. याचं चांगलं होतंय ते पाहून त्याला आनंद नाही लोकांना.
हा कधी मरतोय, हा कधी पडतोय, याला कोणती पोरगी फसवीन, याचं कधी वाटोळं होईल, अलग लक्षात त्याच्यावर टोपून ये. आणि हेच लोकांना आपण पत्रिका द्यायला जातो, ज्यांनाच म्हणतो गाडी हो आपलेच असतात ते, या लग्नाला हळदीला या, दारू पिऊन नाचा, जेवण करा, हेच लोक असते. त्याच्यामुळे लग्नाचा मी लय विचार करतो. सामान्य मुलगी बघणार, छान समजून घेणारी, भविष्यात आपलं. आता मी सोशल मीडिया नाही, पण अगोदर जेव्हा मी नाटक करत होतो तेव्हा नाटकाच्या काळात जे कुणी होतं ना सोबत, म्हणजे सुरुवातीच्या तो फेजच वेगळा होता. म्हणजे स्वतःच काम करणं, कुठंतरी कामाला जाणं, 50-50 रुपये रोज मिळवणं, मग नाटक करणं, तो ते पाहून जर असणारी जर असती ना भाई, अरे हा आहे बाबा हा, बरोबर, कारण ती शेवटपर्यंत थांबणार आहे. बरोबर. आता अरे चांगलं आहे रे हो, कपडे बिपडे घालतो, मस्त आहे हो, पैसे कमवतो, पण ती धोकादायक आहे. बरोबर आहे. उद्या पेज म्हणावं नाही, पण नाहीच होऊ शकतं, काही पण काही होऊ शकतं. नाहीच काम मिळालं मला इकडं, तर मी परत ऑडिशनच्या रांगेत जाणार, मी परत नाटकाकडे जाणार. तू थांबणार आहे का, तू उपाशी राहणार आहे का? म्हणजे ज्यावेळेस मी नाटक करायचो, जेवणाचं काय विशेष नव्हता. बरोबर आहे. वडापाव मिळाला तर खायचा, ते पण माझ्या स्वतःच्या पैशाने नाही, मित्रांनी आणला, जे कोणी ग्रुपचे त्यांनी भेळ आणली तरच ती मिळायची. तू राहणार आहे का तशी? बरं, मी जर इकडं काम करतोय तर मग तू काहीतरी स्टेबल हो, तू काहीतरी बघ, आहे का नाही, तू काहीतरी नोकरी धंद्याचं बघ, हा, एकमेकांना सपोर्ट करू. आज एवढे मोठे म्हणजे बरेच आहेत कपल, ते एकमेकांना आधार करून कुठंतरी थांबलेले, कुठंतरी भारी चालू आहे त्यांचं. पण आत्ताच हे जे आहे ना, आत्ताच जग काय झेंजी काय भेंजी काय, हा, तसली ती गँगले खतरनाक गँग आलेली आहे ती. आणि त्यांचे रिलेशनचे पण वेगवेगळे येते, काय काय नाव आहे ते, काय माहिती बाबा मला तरी नाही. ते वेगवेगळे प्रकार आलेले, त्या प्रकारात आपण कुठंच नाही बसत, खरं आहे का नाही? तेवढं आहे. आणि त्यांचं जे काहीतरी कुठल्या तरी सिरीजचं काहीतरी पाहून काहीतरी करणं, कोरियन सिरीज, त्या सिरीज काहीतरी पाहून काहीतरी आत्मसात करणं, पण ते धोकादायक आहे. बरोबर आहे का नाही? कुठंतरी गोड गोड बोलून याला प्रेमात अडकू आणि भविष्यात असं होईल, पण ते लय चुकीचं आहे. त्याच्या मनाचं काय, तेवढं आहे, खरं आहे का नाही? त्याच्या मनाचा विचारच कोणी करत नाही. त्याच्या मनाचा विचार करतात आई बाप, दुसरं कोणी, खरं आहे का नाही? तेवढं आहे. लहानाचं मोठं करणार, त्या घरचेच आपले लहानाचं मोठं करणार. मग माझं सरळ मत आहे की घरच्यांना सोपवायला द्या. ती तरी बाळा जेवलास का, सगळं जरी करत असले तरी घरच्यांनाच म्हणा, तुमच्यापासून तिने आणा, कारण ते आई बाप आहे, त्यांनी जन्म दिलेला आहे, त्यांना माहिती आहे खरं काय खोटं काय, नाणं कसं चालणार आहे, काय होणार आहे, खरं आहे का? बरोबर आहे. त्यांना पण त्यांचं जे सगळं म्हणजे त्यांना सगळं करायचं. आपण आणतो आणि मग गेले. बरोबर आहे. आता थोडंसं कसं सिरियस मुद्दा झालाय, थोडासा लाईट प्रश्न विचारतो. नगरचे लोक कसे आहेत? नगरचा आहेस तू, नगरचे लोक कसे? मी तर म्हणतो नगरच्यांसारखे लोकच नाही, म्हणजे माणसंच नाही, एवढे प्रेमळ माणूस की मी पाहिलं का असा आहे. बरोबर आहे. थेट डायरेक्ट थेट जे आहे ते. हा. आणि कलाकार कसे आहेत? कलाकार चांगले आहेत. काही कलाकार जर वगळता, काही कलाकार चांगले आहेत, सगळे आहेत, एकमेकांना सपोर्ट करतात, आणि जिथं कमी असतं तिथं ते उभे राहतात कधीही. आजही मी पुण्यात जरी असलो, मी जरी सांगितलं भावा इथं अडचण होती, असं होतंय, मला अशी गरज आहे, असं पाहिजे, मला लिखाणाची गरज आहे, अशी गरज, त्याची लगेच अवेलेबल, म्हणजे सगळे चांगले. बरोबर. आता थोडासा सिरियस प्रश्न परत एकदा, की सुरुवातीला त्याच्यासोबत स्कॅम झाला होता, आणि आजकाल बऱ्याच गोष्टी अशा वाढल्या आहेत, तर अशा कुठल्या गोष्टी आहेत की तू लोकांना अवेअर करशील, की जे नवीन लोक येतात, कारण तुला आज 7 लाखांपेक्षा जास्त लोक फॉलो करतात, म्हणजे हा आकडा वाढतच चाललाय, तर ते लोकांना पण वाटत असेल की यार मी विराट दादासारखं काहीतरी करावं, मग त्यांनी कसं वाचलं पाहिजे या सगळ्या गोष्टीतून? माझा जो स्कॅम झाला त्यावेळेस मी पूर्णपणे क्षेत्रातच नव्हता, म्हणजे नाटक हे माहीतच नव्हतं, सिनेमा फक्त आपण अशोक मामांना पाहूनच आलो होतो समोर, टीव्हीला जे चालते तोच सिनेमा आहे असं पाहून आलो होतो. पण एखादा नवीन मुलगा असेल, त्याला ह्या क्षेत्रात म्हणजे फिल्म असो, कंटेंट क्रिएटर म्हणून जर येत असेल, तर त्यांनी एक बाजू त्याची मजबूत अशी असायला हवी की कुठेतरी नाटक करणं लय गरजेचं आहे.
जरी तुला नाटक जमत नसेल तर कुठंतरी एक वाचक म्हणून तू हे बरोबर पुस्तकं वाच, जगात काय चाललंय बघ, क्रिएटर कसे काम करतात बघ. कुठला जो आता 7 लाख 1 मिलियन पर्यंत जो चांगला क्रिएटर असेल त्याचा बघ मागचे 7 वर्ष तू मागं काय करत होता. बरोबर, तू कशातून आलेला आहे. तुम्हाला सांगतो आज कमीत कमी 90% लोक आहे ना त्यांचा थिएटरचा बेस आहे. जे तुम्ही क्रिएटर पाहता सक्सेसफुल, हा थिएटरचाच बेस आहे त्यांचा. जे आहेत कुठलेही क्रिएटर घ्या तुम्ही, कुठल्याही भागातले घ्या, त्याचं थिएटरचं काहीतरी असतो. कुठेतरी शॉर्ट फिल्मला काम करत असतो, कुठेतरी पथनाट्यातून कलाकार असतो बेसिकली. हा त्याची ती बाजू, त्याची सर्कलच, त्याचा सर्कल तसा असतो. पण आता नवीन येणारा त्याला काय वाटतं, अरे भाई कुछ नाही, हे हो सकताय, असं नाही. मग ती बाजू मजबूत असायला हवी. थिएटर करा, वर्कशॉप करा, चांगले चांगले लोकांना भेटा, समजून घ्या हे काय, मगच आहे. आणि फेम मिळवण्यासाठी तर येऊच नका. म्हणजे सुरुवातीला जेव्हा मी काम करायचो ना, मला फक्त काम करायचं, मला झोपा आता गुपचूपमध्ये फक्त अभिनय करायचा होता. मला एकट्याला 4 कॅरेक्टर भेटतील, मला लय भारी वाटायचं, खुश होतो मी हे नव्हतं बघितलं की आता 4ची मी सगळेच करू शकतो, मी हेच करीन आणि मी हवाच करीन, तसं नव्हतं बघितलं. जेव्हा मी रील्स करत होतो सुरुवातीला जो व्हिडिओ केला, मला हेच नव्हतं, हेच माझ्या डोक्यात नव्हतं की पुढे याची फेम होणार आहे, याच्यातून मला पैसे भेटणार आहे. मी रील्स का केली, कारण अगोदर माझा डोक्यात एवढा लिखाणाचा साठा होता. बरोबर, ते मांडायचं होतं कुठेतरी. मी स्वतः लिहितो, दिग्दर्शक आहे, सगळ्या गोष्टी. तर हे आपलंच फोन आहे, आपलंच सगळे, आपल्याला शूट करायचंय, बरोबर, आपलंच सगळे, मग का. पण मी हा नव्हता विचार केला की याच्यातून पुढे काहीतरी होणार आहे. त्याच्यामुळे फेमच्या नादी लागायचंच नाही. बरोबर आहे. तुम्हाला काय प्रेझेंट करायचंय, बरोबर आहे का नाही. तुम्हाला एक व्यासपीठ मिळतंय, तुम्हाला जर एखादं कॅरेक्टर करायचं असेल तर त्याच्यावर छान काम करा, डायरेक्ट कॅमेरा समोर लावा. आपले घरचे लय सपोर्ट करतात, घरच्यांना मला धराय कॅमेरा, मला असं सुचलंय, त्यांच्यासमोर अगोदर त्यांना दाखवा हे असं बरोबर, ते पाहतील, ते काहीतरी सांगतीलच ना, अरे हे असं वाटतंय, हे ओव्हर वाटतंय, हे कमी वाटतंय, ह्याच्यातलं डायलॉग असं होतोय बरं का जरा. बरोबर, तिथूनच आहे आपले, घरूनच सगळे बेसिक आहे. आणि मगच आहे फेमच्या नावाखाली आले तर मग संपलं विषय. मग ते रोजच बघते, हिला 100च्या वर काय जायणार. हॅलो सोन्या, हॅलो फॉलो केलं नाही, फॉलो कर ना, 100 होईल. मजा नाही ना त्याच्यात. बरोबर आहे. मग ती स्टोरी ठेवते, याला स्टोरी ठेवायला सांग त्याला. फोटो पोस्ट केला की लगेच, ए बाबू फोटो टाकले बघ रे, चांगलं आहे ना, टाक ना स्टोरी, टाक ना जरा, संपलं. फेमची गँग आहे. तेवढं आहे, असं आहे. आणि आता एक शेवटचा प्रश्न विचारतो, तू स्ट्रगल आणि सक्सेस दोघंही पाहिलं? सक्सेस पाहिलंच नाही अजून, लय लांब आहे सक्सेस. सक्सेस अंगावच काट येतो, अजून लय लांब आहे. कुठंतरी मी तर म्हणतो ही लय मोठा समुद्र आहे हा समोरचा, हा दिसतोय मला. मी किनाऱ्यावर आलो पण नाही, मी अलीकडे मी चाललोय अजून, मला किनारा पाहायचा आहे. मला तो समुद्राची पहिली जी लाट येते ना, तिकडून फास्ट येते ना, अशी पाहायला लागते, परत जाते, तिचा स्पर्श घ्यायचा आहे. मग मला ते पुढचं पाहायचं. लय लय मोठं आहे, सोपं नाही, स्ट्रगलच चालू आहे अजून पण. इथपर्यंत आलोय रिक्षाने, स्ट्रगलच आहे. इथून आता कुठं जायचं माहित नाही, स्ट्रगलच. तिथं जाऊन आता जे काय करणार आहे ते स्ट्रगलच आहे, सोपं नाही. पण तो प्रश्नच काढून दिला तू, पण एक नवीन लेसन दिला की विचार कर ना, म्हणजे तू या लेवलला असून पण तुझ्या डोक्यात ही प्रोसेस आहे की अजून भरपूर बाकी आहे. बरोबर, लोक थोडंसं झालं की अरे झालं, तर त्यांच्यासाठी एक खूप मोठी शिकायसारखी गोष्ट आहे. पण आता तू माझा प्रश्न विचारू दिला नाही तर दुसरा एक विचारतो मी, की आजपर्यंतच्या जर्नीमध्ये असा कुठला दिवस होता किंवा असा कुठला मोमेंट होता की यार त्यावेळेस भारी वाटलं होतं? बऱ्याच लोकांना 1 लाख झाल्यावर वाटतं, 2 लाख वाटतं, किंवा काही असू दे, असं कुठला मोमेंट होता की यार भारी वाटलं, सक्सेस काहीतरी मिळवल्यासारखं वाटलं होतं आजपर्यंतच्या जर्नीमध्ये? मी ती सांगितलं 36 वर्षानंतर मला मानाचा पुरुषोत्तम मिळाला, ते म्हणजे जिंकलंच. त्याचे स्वप्नच असे होते ना, आता सगळं संपलंय, आता मी एकटाच नट आहे, आता मला एकट्यालाच कामं भेटणार आहे, सिनेमात कुणीच नट नाही, मलाच घेणार आहे, असलं होतं ते. म्हणजे जिंकलोच. विचार करा, वरती कुर्ताय, खालचा धब्बा सगळा काढलाय, मी डान्स करतोय, म्हणजे कुठले लेवल आहे माझा, आनंद सदाशिव पेटेल, असा विषय. बरोबर आहे. तर थँक्यू सो मच विराज की तू इतक्या लांबून इथं आलास आणि छान गप्पा मारल्या. तुझा एक्सपिरियन्स कसा होता? नाही, मला पण मजा आली, म्हणजे खरंच चांगले प्रश्न होते आणि मला बोलकं केलं, खरंच मला लयच मजा आली. येस. आणि कसं ना की तू एक पुस्तकापेक्षा जास्त समुद्र आहेस, तुझ्याकडून जेवढं काढता आलं तेवढं मी ट्राय केलं की पहिल्या एपिसोडमध्ये काढूयात,
पण ज्यावेळेस तू नेक्स्ट लेवलला तुझे काही स्वप्न असतील ते पूर्ण तू सांगितलेस मला की ते 4-5 स्वप्न बाकी आहे अजून, ते सगळं झाल्यानंतर आपण पुन्हा एकदा भेटणार आहे, पुन्हा एकदा पॉडकास्ट करणार आहे. येस, थँक्यू सो मच. थँक्यू. तर मंडळी, कसा वाटला आजचा एपिसोड? जर अजूनही तुम्ही पाहताय तर ऑब्व्हियसली तुम्हाला हा व्हिडिओ आवडलाच असेल, म्हणून आत्ताच या व्हिडिओला लाईक करा आणि थोडंसं एक्सप्रेस व्हा. कसा वाटला एक्सपिरियन्स? विराजबद्दल काय वाटलं? काही प्रश्न होते का? आपण नक्कीच त्या प्रश्नांचे उत्तर द्यायला ट्राय करूयात. आणि आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा, कारण तुम्हाला कळालं असेल की इथून पुढचा कॉन्टेंट कुठल्या लेवलचा असेल. थँक्यू सो मच.